रोहा तालुक्यात गेली 3-4 दिवस पावसानं घातलेल्या थैमानानं कोलाड खांब परिसरातील तिसे, चिंचवली, वरसगाव, कोलाड, गोवे, मुठवली, शिरवली, पुगाव, पुईसह तालुक्यातील अन्य भागातील शेतकऱ्यांचे उन्हाळी हंगामातील उभ्या असलेल्या भात पिकांचे शेतात पाणी साचल्यानं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, मोत्यासारखी कणसं आदी अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं। त्यात अधिक त्याला जोडूनच 3 दिवस धुवाधार पाऊस कोसळल्याने येथील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। त्याची पाहणी तसंच त्यांना धीर देण्यासाठी रोहा प्रांत अधिकारी खुटवड, प्राधिकारी देशमुख, कृषी अधिकारी मंडल अधिकारी यांनी मंगळवारी 27 मे रोजी तिसे येथे शेतीच्या बांधावर जाऊन त्यांच्या नुकसानीची पाहणी करून 100% नुकसानाचे सदरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीनं करण्याचे आदेश प्रांत अधिकारी यांनी अधिकारी वर्गाला दिले। 22 क्विंटल भात लावतो आम्ही। हा खर्च जवळजवळ 25,000 एकरी जवळ 25,000 खर्च होते पलीकडलं होतं। ते ट्रॅक्टर अमुक घेतल्यानंतर तो खर्च सगळा होतो। मजुरी हल्ली 400-500 रुपये मजुरी जाते। अशा प्रकारे जर 25,000 ते 30,000 पण एकरी खर्च होतो सगळा। हे ट्रॅक्टर घेऊन नांगरकी अमुक सर्व। तर हे भात काढणीला आलेलं होतं आणि अचानक अवकाळी पाऊस आणि लांबलेला पाऊस पण लांबला आणि अचानक मोसमी पाऊस पण सुरू झाला। त्याच्यामध्ये हे जे नुकसान झालेलं आहे तर ते आम्ही 100% त्याचे पंचनामे करणार आहोत आणि हे नुकसान 100%च आहे। आमच्या कृषी अधिकाऱ्यांचं पण म्हणणं आहे तर त्याप्रमाणे पंचनामे करणार आहोत आम्ही। आणि जे शासनाच्या दराने जे अनुदान जे देय आहे ते आम्ही सगळे देण्यासाठी प्रस्ताव शासनाला पाठवत आहोत।